सुप्रभात 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 गाईज, कसे आहात? इट्स आवर सेकंड डे इन अहमदाबाद अँड इट्स व्हेरी स्पेशल. तर आज आमची मॅच आहे. मी उठलेलो आहे, लवकर उठलो, खूप सकाळी उठलो. सगळ्यांच्या आधी भावेश आणि स्नेहा यांची तयारी होत आहे. माझी तयारी झालेली आहे, आंघोळ वगैरे करून सगळं रेडी. आता मी मॅगी बनवणार आहे त्यांच्यासाठी आणि थोडाफार नाश्ता आणलेला आहे, म्हणजे केळं वगैरे तर ते सगळं खाऊ. नाश्ता मॅगी वगैरे झाल्यानंतर सगळे बसून. तर आता फक्त हेच आहे की त्यांची तयारी होईपर्यंत जरा वाट बघावी लागेल. तर मित्रांनो, परी आता मॅगी बनवतोय. परी स्टार्ट. क्रश क्रश यही है. डीप ओके ओ माय गॉड. क्रश क्रश हे डीप ओके ओके डीप ओके ओके. डीप डीप क्रश क्रश डीप. आज आम्ही अहमदाबाद वाली मॅगी खाणार आहे मित्रांनो. तुम्हाला मॅगी कशी आवडते? म्हणजे तुम्हाला ते मटर, गाजर आणि काय काय टाकतात त्याच्यामध्ये, म्हणजे व्हेजिटेबल वाली मॅगी आवडते की साधी मॅगी आवडते की तुम्ही पण मॅगी केचप बरोबर खातात? काय तुमचा वियर्डेस्ट कॉम्बिनेशन ऑफ मॅगी आता याच्यामध्ये आम्ही चॉकलेट टाकणार ना बरोबर. आज आम्ही टाकणार त्याच्यामध्ये व्हॅनिला सिरप, ओके, चॉकलेट सॉस, टोमॅटो केचप होय घ्या. आणि त्यानंतर मटर असे वरची सोडून टाकणार. आणि शेजवान चटणी तर मिस नाही करायची. ग्रीन चटणी माहिती तुम्हाला, ती पण टाकणार आहे. तर सगळं शेफ परी इन द हाऊस. मिक्स करून आमच्या पोटात असं मिक्स करणार, कारण उद्या सगळं मिक्स निघालं पाहिजे. एवढं आम्ही खाल्लं ना तर आजचं आमचं जे प्लॅन आहे ते नाही होणार. मग इकडे आम्ही हगून असा झालाय की इथे एकच टॉयलेट या रूम मधली चांगलं वाला. बाकी जर दुसरं बाथरूमचं टॉयलेट वगैरे गेलं तर असं डायरेक्ट सगळं ते बाहेरच येतं, ते लीड वगैरे सगळं बाहेरच येतं. मग हगायला बसायचं कुठे? तुम्हाला प्रश्न तर पण बरोबर आहे. एकच टॉयलेट मध्ये आम्ही हगतो आणि आंघोळ पण करतो, कारण त्याच टॉयलेट मध्ये गिझर पण नाहीये. ओ माय गॉड. तर काय उपयोगाचं नाही दुसरं टॉयलेट. त्याला सांगतो तिकडे रूम बनवायला. And you're already too hot, man. You're already too hot. Shake it, shake it, shake it. Stir it, shake it, move it like here. Now we need to add water actually because Okay. it is a bit of water. Yeah, guys. थोडासा क्या हा झाड झालेली आहे आता. तर मस्त अशी झालेली आहे. थोडीशी अशी बिट ऑफ वॉटर, बीटची भाजी नाही, बीट ऑफ वॉटर. स्नेहाने ऑफर केलेला की ती बनवणार मॅगी, पण हा आपला शेफ जे आहे परी द शेफ, हा बोलतो मीच बनवणार, माझ्याकडे एक स्पेशल रेसिपी आहे. बीट ऑफ वॉटर यू सी. आता अंग्रेजी बोलतात, अंग्रेजी हिला आला. परफेक्ट आता मॅगी आपली परफेक्टली म्हणजे फक्त 2 मिनिटं मंद आचेवर उकळायचं. ठीक आहे. अशा प्रकारे स्नेहा पण रेडी झालेली आहे मित्रांनो. टाळ्या वाजवा, टाळ्या. आंघोळ केली मी तर तेच कपडे घातलेले. हा शी यार, घरी घाणेडी. हे बघा रिझल्ट ऑफ माय 16 वर्ष. काय करताय बघा, भांडे घासताय एअरबीएनबी मध्ये येऊन. क्यूटू. बॅडमिंटन वरून आल्यावर कधी अंघोळ तर करत नाही, पण इथे 10 वेळा तोंड धुवून काय प्रूफ करायची कोशिश करते मला समजत. रामकोर आहे हा पोरगा, आणि ते पण कुठे भांडे घासायचं इथे तोंड धुवून येतं. तसं पण तो तोंड भांड्यासारखंच आहे, तरीच ओके. फायनली आफ्टर इटर्नल आवर्स अँड 1 इटर्निटी लेटर आम्ही निघालो आहे. रॅपिडो बुक केली आहे. आमची ऑटो इथेच आहे. वाव, सो गुड. तर आता पहिला जाणार कुठला रे? अदलजला. अदलज वेल रिव्हर आहे किंवा माहिती नाही, पण तिकडे अशी स्टीप वेल आहे, ती 1000 वर्षापूर्वीची आहे. तर आता तिकडे जाऊ. तोपर्यंत हे बघा, हेच माझ्यासोबत माझे पार्टनर्स आणि बसते. हिने कोड सांगितलेला आहे. चल अंदर चल. आतमध्ये गेलो, बसलो, ओटीपी दिला. ओटीपी सब दे दिया. ओटीपी ओटीपी कभी लॉग इन ब्लॉग हाँ बघा, आपण ये भी ब्लॉग निकाल रहा है मराठी में. अगर आपको मराठी ब्लॉग देखना है तो जाओ परी के चैनल पे. परी के चैनल यूट्यूब चैनल का नाम है एडीएक्स कॉमेडी एसोसिएशन गाइड. डू
शेयर Subscribe. सब्सक्राइब एंड हिट द बेल आइकन गाइस, ताकि कभी भी नया अगर वीडियो आए तो आपको नोटिफिकेशन आए उस चीज़ का। और अभी हम लोग जा रहे हैं अदलज स्टेप वेल, जो अराउंड 1100 ईयर ओल्ड कुआ है। बहुत तो वहाँ पे जाके बताऊंगा मैं कैसा है। बाय बाय। बघताय तुम्ही हा एक्सरसाइज करताय, नेक एक्सरसाइज स्पाईनची करून आलाय घरातून, आता नेक करतोय. बघा 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 या पोराला मस्त टाइमचा यूज करून घेतो. वा या पोरीने बघा काय इथे बांधलेलं आहे, असं रिबिन असं काहीतरी बांधलेली आहे. समजत नाही काय आहे, काय स्टाईल आहे, डोक्याला कशाला बांधायचं. मला वाटतं तिला स्वतःला आम्ही तिला आयडेंटिफाय करू शकू म्हणून तिने बांधलेलं आहे. माहितीये कुत्र्याच्या गळ्यात किंवा कोणाच्या बैलाच्या गळ्यात कधी कधी बांधतात अशी दोरा, तर तसंच आहे. आणि आता पोचलो आम्ही इथे अदलजला. अदलज वेल. ओ यू सी फॉरेनर्स ओव्हर हिअर. नाईस नाईस पीपल. तर आलोय आता अदलज स्टीप वेलला बघायला इथे काय आहे ते. बघू पुढे जाऊन काय भेटतं. तर सगळ्यात पहिला इकडे येऊन काय आहे, काय रे वो वीडियो शूटिंग अलाउड नहीं है, बंद कर दे. किधर नाही आहे. तर हा माणूस आता ऑनलाईन तिकीट बुक करतोय. मी पण करते, माझं पण नाव सांग. हे बघा इथे आम्ही आतमध्ये आलो आहोत, तिकीट काढून आतमध्ये आलो आहोत. आता कुठे जायचंय एक्झॅक्टली. हा आहे परिसर, मस्त आहे परिसर, असं हेरिटेज कल्चरल असा स्पॉट वाटतं हा. आणि ही जी वेल आहे ती खूप जुनी आहे, म्हणजे 1000 वर्ष झालेली आहे ह्या वेलला. तर खूप जुनी वेल आहे. तर कुठे आहे ती आता आम्हाला शोधायची आहे, ती बघायची आहे. ओ हे बघ इकडे आहेत, इकडे तुम्हाला दिसते वेल. 1000 years old. ओके ही वेल आहे. ॲट द व्हेरी रॉंग प्लेस. नो दिस इज नॉट द वेल. अगेन वी हॅव मेस्ड अप. आता आम्ही बरोबर ठिकाणी आलो आहोत, बरोबर ठिकाणीवरून चालत आहोत. इकडून आपल्याला दिसेल वेल कुठे आहे. आणि जसं तुम्ही बघताय इकडे बहुतेक आज शूट चालू होता. शूट कुठल्या तरी कंपनी, कुठल्या तरी फिल्म प्रोडक्शनचं शूट होतं. आणि ते लोक सगळं सामान वगैरे घेऊन जात आहेत. तर मी फोटोमध्ये आलो चुकून. हे बघा किती मस्त दिसतंय यार. स्ट्रक्चर खूप भारी आहे ह्याचं, खूप सुंदर वाटतंय. वाव लिटरली वाव. हे बघा अशा ठिकाणी येऊन असे सगळे स्ट्रक्चर्स बघायची मजाच वेगळी आहे. आणि हे बघा काय कार्विंग केलेले आहे. सोबत आलेलं आहे ज्याच्या गावी असं सगळं खूप काही असते. पण पता है मेरे गांव में भी, सॉरी मेरे गांव में भी ऐसा करते हैं. और वहाँ पे बॉल फायर वगैरह होता है. मैं नहीं मानूंगी जब तक देखूंगी नहीं. तुम्हाला माहिती आहे हा जसं आम्हाला म्हणतो की गावाला बोलवतो तसंच आमच्यासोबत घरी पण करतो. म्हणजे बोलतो की दाल बाटी खिलवते, पण दाल आणि वेगळी. तुम्हाला समजलं असेल मी काय म्हणतोय. तर आता एक्झॅक्ट समोर आमच्या खाली इकडे तो ओल्ड हेरिटेज कुवा आहे, 1000 years old. तर तुम्हाला दाखवतो असा कॅमेरा पलटवून. तर थोडा अंधार झाला पण ठीक आहे, मी अंधारात पण दिसून येतो कधी कधी, ते पण खूपच ग्लो करून दिसून येतो. तर आता तुम्ही कुवा बघा, कुवारी विल हा बघा. हो पाणी तर आहे ह्याच्यामध्ये. स्नेहाने बोललेलं ते बरोबर आहे की पाणी तर आहे. मला याची हिस्ट्री नाही माहिती, पण हा माझा ब्लॉगर मित्र हिस्ट्री सांगतो. मी तुम्हाला याची हिस्ट्री सांगतो की ही जे वेल आहे, इट वॉज क्रिएटेड इन इयर 1498. ओके. इन द मेमरी ऑफ राणा वीर सिंग ऑफ वाघेला डायनेस्टी. देतो तुला 100 रुपयाचं गाईड. थँक्यू सो मच. मला 100 रुपये द्या. हे बघा आणि असा स्ट्रक्चर आहे. क्लास यार, खूप सुंदर आहे स्ट्रक्चर. आणि ही झाली कुवा. ये कितना मीटर डीप है? Something to the people. Never roam around with the vloggers because it's no fun. Seriously, घरी जा तू चल. it's no fun, guys. Never roam around with the vloggers. आम्हाला एक गोष्ट माहिती पडली इकडे येऊन, 100च्या नोटावर पाठच्या साईडला जी इमेज आहे
ती या हेरिटेज साईटची आहे आणि खरंच मस्त वाटतं, खूप सुंदर आहे. ते आता त्याचा अचानक माहिती पडला, आम्हाला पण माहिती नव्हतं, तर इथे लोक बोलत होते आणि माहिती पडला. क्या कर रहे हो? अंदर घुस गया ना, अलाउड नाही आहे. तर हीच ती जागा आहे मित्रांनो, जी 100च्या नोटवर आहे. तुम्हाला आधी जसं सांगितलं माहिती दिली, तर हीच आहे ती जागा. Neha and Bhavesh, anything you want to say about this place? I just love this place and the way these guys have kept this heritage well maintained. I just love it. And जो rules है यहाँ पे कि भाई जो रूल है वो रूल है, सबके लिए सेम है, फॉरेनर हो या कोई भी हो. क्या रूल जैसे कि जो एरिया जहाँ पे कोई जा नहीं सकता है तो वहाँ पे नहीं जा सकते हो तुम लोग, कोई भी हो, छोटा आदमी बड़ा आदमी. जहाँ पे जा नहीं सकते वहाँ पे नाही जा सकते. That's it. मतलब वो जो है सबके लिए same है. तुम्हाला कळलं असेल हा काय म्हणते. बोल. तू काय पिणार? मोसंबी, भाई, वही जगह नहीं है. पाइनएप्पल. ये नहीं है क्या भाई. कुछ भी स्कैम करता है भाई. भाई वो उधर तो एक लड़के, भाई उधर एक देखा नहीं तूने, एक लोग बात कर रहे मेरे को भी लगा. एक मिनट, बट तुम लोग कन्विंस क्यों हुए? क्योंकि तुम लोग को सेम लगा कि लगा तेरे पे भरोसा कर रहा नहीं, तुम लोग को लगा कि हाँ भाई ये वही जगह है, इसीलिए तुम लोग को तेरे लगा. पे भरोसा करते इसलिए. गाइस मैंने मी कसा already कसा स्कॅम करतात बघा ना हे. अरे क्या मैं कर रहा हूँ ना ब्लॉग. पैसे लुटायचे कामं करतात हे. 100 रुपये घेऊन बसला आमच्याकडून. स्कॅम करतात हे इकडचे आपले इंडियन्स, बघितलं का कसं स्कॅम करतात. सांगतो की 100 रुपयाच्या जागेवर आहे, मैंने ही अभी 100 अंकल को रुपयाच्या पूछा, नोटवरची मैंने जागा भाई को अभी आहे, पूछा. पण ही नाहीये. गाइस 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 सुनो, मुझे पता था, मुझे एक्चुअली डाउट हुआ कि ये वो जगह नहीं है, इसलिए मैंने भाई को पूछा और अभी कंफर्मेशन हो गया वो जगह नहीं है. अब भी थोडे ये देर पहिले उधर से ये क्वेश्चन रेज करने वाला भी मैं ही था एक्चुअली. आता थोड्या वेळ आधी तिकडनं चालताना तो बोलत होता काय मस्त ना, मी जागा शोधून दिली ती, आणि आता इकडे आहे बघा काय दोघले पण गाइस अनसब्सक्राइब करा याला. गाईज 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 तर याच्या बुवाकडे आहे महावीर नगर ना, महावीर नगर मध्ये आम्ही पोचलोय रिक्षा करून. हा आमची बुवा, ह्याची बुवा काय? आमची. ठीक आहे, याची बुवा जर पैसे दिले तर आमची बुवा. तुम्हाला माहिती नाही मित्रांनो, पण ह्याचे जे नातेवाईक आहेत ते एवढे पैसेवाले. आता काल जिथे आम्ही गेलेलो तिथे ते लोक प्राईम लोकेशनवर होते. आता आम्ही इथे आलोय तर त्यांचा बंगलो आहे, म्हणजे काहीतरीच पैसा आहे, पैसाच पैसा नुसता. आणि हा आम्हाला अजून विराट मध्ये 3 BHK घर आहे आणि एक अजून एक घर आहे, सेंट इन रिश्तास गर्ल्स, सेंट इन रिश्तास. पण तरी कधी आणि आम्हाला दाल बाटी नाही केली. हा, दाल बाटी खिलवली आहे, बाटीमध्ये दाल खिलवली आहे, पण दाल बाटी चुरमा नाही केली. मला तर आतापर्यंत असंच वाटतं की दाल मध्ये बाटी म्हणजे दाल बाटी. इकडे अशा एरियामध्ये त्याची बुवा राहते. वा यार. भावेश नाही आपले. आता आपले बुवा झाले, कारण आम्ही तुम्हाला सांगणार, आम्ही पुढे जाऊन सांगणार आहे का आमचे बुवा झाले ते. गाईज गाईज काय म्हणतो मी, बघता तुम्ही, बघता भावेशचे नोट 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 ऑरेंज पत्ती भेटलेली आहे आम्हाला दोघांना, आणि आणि हे दिलेलं आहे त्याच्या रिच बुवा. बुआ के यहाँ पे फाइनली जाके दोनों बुआ के कवर कर लिए हमने. और जो मेरे ऊपर बहुत ज्यादा एक्सपेक्टेशन था वो था कि बुआ जो है वो नोट देंगे. फाइनली इनको नोट मिल गई है. दोनों को ऑरेंज पत्ती मिली है, यानी कि 200 की नोट, और मेरे को हरी पत्ती दो हरी पत्ती म्हणजे म्हणजे तुम्हाला कळतंय का, ट्रॅव्हलिंगचा सीन सॉर्टेड झालेला हरी आहे. पत्ती मिली है, यानी कि तर वा यार भावेश. आई होप बुआ डजंट वॉच आवर. आणि आम्ही तुम्हाला माहितीये रिक्षामध्ये म्हणू पण होतो की भावेशची बुवा आहे, तर पैसे भेटले तर आमची पण होऊन जाईल. तर आता ते आमचे पण झाले. मस्त यार, दिन बन गया. कुछ लेने नहीं पड़ रहे, वो अपने लिए बोल रहा है, मैं उसको रिकॉर्ड कर रहा हूँ खाली. क्लास. तर आता इथे बघायचं टेलर कुठे भेटतो ते. Guys, ये NH कॉलेज आहे. वो इसके जो है बाजू में. वो आई थिंक उसका बोल रहे थे ना वो IIT IIM. हे बघा हे IIM ची बाउंड्री आहे इकडे. जिथे आम्ही पाठी. कधीच पोहोचू नाही शकलो, कारण सगळे बुद्धू आहे. आणि इथे आणखी इथे त्याच्या बुवाची गल्ली होती या साईडला. काय रिच बुवा है यार. Guys, हम लोग जो अभी शॉप ढूंढ रहे थे इस पागल लड़की के लिए, इतनी देर से मैं इसको गाली दे रहा हूँ कि इसने पैंट लिया. पैंट इसने लिया ही नहीं था. अभी कहानी में ट्विस्ट आ रहा है कि पैंट तो और इसने लिया है. मैं ये सुन रही थी पर मैं करेक्ट नहीं कर रही थी.
इसने मेरे कहने पे पैंट लिया ना, तो वही तो सीन था. और तर हुआ ये था टेलर कि- भेटला. हुआ ये था कि टेलर भी मांग नहीं रहे थे, बट मैंने स्पॉट कर लिया कि वो एक्चुअली मारवाड़ी बोल रहे, तो फिर मैंने मारवाड़ी की अपने ये तेरे से चल ट्रिक्स चल अप्लाई चल किया और चल. फिर उन्होंने काम किया. यस, चलो ज्यादा चलो, मत लाल कर बसती, क्योंकि इसने पहले ही मना लिया था, मेरे को पता. दिस इज सिटी सिव्हिल अँड सेशन्स कोर्ट. इकडून या रस्त्याने आता आम्हाला भेटणार भद्रकाली माता टेम्पल, आणि ते सर्वात ओल्डेस्ट टेम्पल आहे इकडचं असं आम्हाला सांगण्यात आलेलं आहे. तर आता माहिती नाही इथं किती लाईन दिसते, भरपूर दिसते. जर लाईन भेटली तर यार 1 तास जाईल, आणि 1 तास गेला म्हणजे आम्हाला हॉटेलला पोहोचेपर्यंत खूप लेट होईल यार. प्लीज 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 भगवान, लाईन कम करा दो थोडी. हे बघा इथे आहे हे टेम्पल, द ओल्डेस्ट टेम्पल. हे बघा हे ते मंदिर आहे, वन ऑफ द ओल्डेस्ट मंदिर. हे आहे भंडारासाठी लाईन, आणि हे होतं मंदिर. तर खूप छान मूर्ती होती आतमधली, आणि लकीली आम्हाला लाईन नव्हती दर्शनसाठी, तर दर्शन घेऊन आलो. आता चाललोय परत आमच्या रूमवर. तर आता दिवसाचा आमचा लास्ट स्पॉट साबरमती आश्रम म्हणजेच गांधी आश्रम. हे बघून मग आम्ही आमच्या हॉटेलवर जाणार, आणि हॉटेलवरनं परत स्टेडियमला. तर बघू आता हे कसं दिसतं आपल्याला. व्हॉट आर युअर एक्सपेक्टेशन्स इन आश्रम? Of course, it is going to be the best because it is Bapu's house, my favorite human on the earth surface. फसू नका पाणी. असंच नाही मी तुझं फेवरेट बोलली म्हणून मला ऐकायला येतंय. He is my favorite. तर तुम्ही बघताय इकडे ना मला दिसतंय जर्सी घालून लोक फिरतायत. Favorite human on the earth surface. He is like, I like his ideologies. ओके. तर आज इथे लोक जर्सी घालून फिरतायत, म्हणजे मॅच बघायला आलेत. त्याच्या आधी गांधी आश्रम वगैरे फिरून घेत आहेत. रोहित शर्मा खवैया. There are many people wearing Indian jerseys. What are your expectations, guys? क्या मेरा ही सवाल क्यों पूछता है बे? कुछ अलग ले. ये तो भाई वेरी कॉमन क्वेश्चन है. आश्रम मध्ये आलो, Some places where he or तर इथून माहिती नाही आम्हाला रेकॉर्डिंग करायला देणार की नाही. पण जाऊ आणि बघू, तुम्हाला दाखवू एक्सपिरियन्स साबरमती आश्रमचा कसा असतो. पण डेफिनेटली यार अहमदाबादला येऊन खूप सारखं आहे फिरण्यासारखं. खूप जागे आम्ही फिरलो, आणि असं वाटतंय डे खूप प्रोडक्टिव्ह आहे ना, है ना. ट्रू व्हेरी ट्रू. बुवाच्या घरी जाऊन पण आम्ही खूप काही कव्हर करू शकतो, पण हे भावेश कव्हर कधी अग्री नाही करायचं. बोलायचं त्याच्यामुळे आम्हाला काहीच बघायला नाही हा, मेन म्हणजे आम्हाला खायला नाही भेटलं ह्याच्यामुळे. या माणसं पैसे वाचले आमचे मील्सचे, आणि बोलले पैसे पण ते दिले. नंदिनी गेस्ट हाऊस. चला तिकडे जाऊ, काहीतरी आहे. ये राजस्थान वाला क्यों है? अरे हाँ, भावेश, ये देखो, come here. आई होप तुम लोग समझ ही जाओगे मैंने इसको क्यों बोल रहा हूँ. Your house राजस्थान में ऐसा कुआ होता है. तर तुम्हाला दाखवतो. हे बघा हे काहीतरी लेक सारखं दिसतंय. हे लेकच आहे. या लेक साबरमती लेक, या रिव्हर. आपल्याला माहिती नाही यार, थोडंफार माहिती करून घ्यायला लागणार, तेव्हा जाऊन काय मी व्लॉग मध्ये तुम्हाला शिकवू शकेन. अदरवाईज अरे नाही, हे तर रिव्हर फ्रंट आहे. हे बघा गाईज, हे बघा हे रिव्हर फ्रंट आहे. काल आम्ही इथेच आलेलो, याच साईडला होतो ना कदाचित, हो इकडेच आलेलो. आणि इथे लोक असे फिरतात खाली, आणि इकडून सायकलिंग वगैरे पण करू शकतो. खूप सुंदर आहे यार, हे खूप मस्त बांधलेलं आहे जे पण आहे, आणि चांगल्यापैकी मेंटेन ठेवलेलं आहे. तर आता जाऊ आतमध्ये. इथे काहीतरी दिसतंय, तर इथे आतमध्ये जाऊ. हे आश्रमचा परिसर आहे, आणि छान वाटतं, एकदम पीसफुल. हे आश्रम नाही, हे काहीतरी निवास होतं, मी विसरलो. This is heights guys, Indian people, literally Indian people. आश्रम मध्ये आलो, तिकडे गेलेलो.
आता हे बघा, आता हे कॉटेजेस आहेत हे वेगवेगळे. इकडे मेन सेंट्रलला जे आहे ते होतं, तिथे बापू राहायचे. आणि बाकी सगळे इकडे जिथे जिथे स्मॉल स्मॉल कॉटेजेस दिसत आहेत तिकडे आपले विलेजर्स राहायचे, गाववाले. तुम्ही बघा, हा जो रूम आहे तो गांधीजीचा रूम होता आणि हे त्यांचं कॉटेज होतं पूर्ण. मेरे दोस्त चल रहे हैं परी और स्नेहा व्हाइट पहन के. काय पाहिजे तुला, पोहे? पोहे एनी टाइम एनीवेअर कधीही. पोहे भेटले तर मजा येईल. हे बघा मित्रांनो, हे आहे माणिक चौक. ऑर्डर ले लो ना. अरे वो इनका है बाहर. माणिक चौक आहे आणि इथे हे 2 वाजेपर्यंत 4 वाजेपर्यंत चालू आहे. तर भारी. इधर बैठे बैठे तो मिल जाएगा आपको, ऐसा कुछ नहीं. उसमें क्या है, जगह पे कितने जन रहा भाई, इसलिए भी कसं आहे कसं आहे. गाइस, ऑलरेडी आम्ही पावभाजी खाल्ली आहे, सँडविच खाल्लंय आणि हे आहे सीताफळ शॉट्स, जामुन शॉट्स ऑलरेडी ट्राय केले आणि खूप Mango चांगले होते ते. हे होता मँगो वाला. तर एक एक करून सगळे सांगतोय. काय कसं आहे? अमेझिंग. वेगळे. कैसा है? यार वेगळे. घोटाळा डोसा हे बनवण्यासाठी त्यांनी खूप घोटाळा केलाय. आणि 2 खूप घोटाळा केला. घोटाळे केले नुसते. फायनली भेटला. फायनली गाईज, आम्ही रूमवर परत आलोय खाली. आणि दिस इज द एंड ऑफ डे 2 ॲट अहमदाबाद. आम्ही गेलो तिकडे खायला माणिक चौकला आणि आता रिटर्न आलो. त्यात एक मोठी ट्रॅजेडी झाली. माझ्या पॅन्टवर चाय सांडली त्या माणसाने आणि ती पॅन्ट होती माझी व्हाईट. तर आता काय करू नाही शकत. बघू आता, ते गेलं तर गेलं, नाहीतर पॅन्टीचा खर्च गेला फुकट. तर उद्या आता भेटू सकाळी. उद्या दुसरीकडे जायचंय आणि बघू काय करू शकतो. टाटा.